तुमच्या वयचो ह्या जाणटे पिरायेर देवान तांकां बरी सावधानी भलायकी फावो करूं. तशेंच मागल्या जे आपल्या काजाराचो जल्माचो दीस करता ताका देवाचो आशिर्वाद आनी आदार मागुया. शांती पासून आमच्या देशाच्या सरकारान आनी ह्या देशाच्या सरकारांनी शांती पासून पावलां मारून ताका पवित्रात्म्याची कृपा आनी बळ मागुया. मागुया बऱ्या पावसा पासून देवान आमकां उदार काळजान फावो ते तरेन बरो पावस धाडचो म्हणून आपल्या येवजण प्रमाणे पावस धाडचो म्हणून मागुया. मागुया जाणें आपल्या मागोवंक सांगल्यात जांकां आमच्या मागण्यांची गरज त्या सगळ्यांक आमी भावार्थान देवाचे खातीर करुया. बापाचे पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नांवी शांती तुमचे सोबे आसूं. बघा बाबा आयज पवित्र सभा भगवान बोनावेंचे हाची बरोबर संकल्पना आनी हाची वाचपाक आमकां खरी उगडास करून दिता. जाणवाय खालतेपणांत आसा. हाची वाचपाक आमकां हाची जाणीव करून दिता. जेन्ना हाच्या पयल्या वाचपाक आसुर्याचो राजा अहंकारान आनी गर्वान भरून तो आपले निसंतन करून घेता. तो विसरता सगळी पदवी आनी अधिकार देवाक जावन येता म्हणून. आनी म्हणून हाचे पयले वाचून आमकां तें दाखोवन दिता की कशे तरेन तो अहंकारान गर्वान भरून हो आपलेच निसंतन करून घेता. आयच्या दुसऱ्या वाचपाक शुभ वर्तमानांत जेजू सर्तीच्या बापाक आर्गांनी दिनवास्त दिता. कित्याक देव आपले आसने भुरग्यांक आनी खालतेपणाच्या मनशाक उक्ते करता. देव आपल्या आसने कितें दाखयता. जो मनीस खालचापणान देवाक उक्तो लावता. आनी म्हणून अहंकारान जोडून घेतलेले गिन्यान आमचे निसंतन करता. जो अहंकारान भरलेलो मनीस आसा, जो मनीस गिन्यान जोडून घेता आनी अहंकारान भरता ते कांयच उपकारी ना. पूण देवाची जाणवाय खालतेपणान जियेता दुसऱ्या मनशाक फावो जाता. आनी आयज हांवें बोनावेंचेर आमकां सांगता आमी जितले देवाक चिकटून रावता देवा सोबत येवन रावता आमी खालतेपणान आनी मोगान जिवन फुडें सरता. आनी म्हणून आयज हे मिसाक वांटो मागोया आमकां ते खालतेपणाचे काळीज जेजू भाशेन आमी खालतेपणाची पावलां मारूं आनी अशे तरेन देवा सोबत जेजू सोबत चिकटून रावूं ह्या पवित्र मिसाक आमकां कृपा आनी बळ मागुया. जेन्ना जेन्ना आमी अहंकारान आनी गर्वान भरला त्या पासत आनी आमच्या वैयक्तीक पातका पासत आमी दूर दवरुया आनी सगळे म्हणुया. स्वर्ग वेदार देवा आनी तुमकां पावय म्हजो ज्ञान सांगता आमची तोडानुसार बायबलान बरें सोडून हांवें जायती पातकां केल्या. म्हजो ह्या पासवा देवान सदांच आनी सगळ्या तुमकां करता आनी तुमकां पावय. म्हजे खातीर आमच्या सगळ्या विनंती करात मागता. स्वर्ग वेदार देवाची काकूट करून आमची पातकां पुसून आमकां सासणाच्या चिंतान पावो. सोम्या काकूट कर, क्रिस्ता काकूट कर, सोम्या काकूट कर. प्रार्थुया. म्हाका बाबून एक सगळे येतात ब्रदर सी मायकल हाचे पासून एक ब्रदर 92 वर्साचो कागदाच्या पिड्यार धरून मागुया देवान ताका सासणाचे सूख फावो करचे. स्वर्ग वेदार देवा धर्माध्यक्ष भगवान बोनावेंचे राजो सर्गेचो जल्म आयज संभ्रमून ताचे व्हड जाणवायेचो फायदो काडून आनी ताच्या खतखतीत मोगाची सदांच देख घेवंक आमकां फावो कर म्हणून आमी मागता. आमच्या सोनिया तुज्या पुता जेजू क्रिस्तांव आमी तो देव तुजे सगळे पवित्र आत्म्याचे एकवटांचे आनी राजभोग चलयता सासणाच्या सासणां. इसायास प्रवादीच्या पुस्तकावेले वाचप. असिरियाची म्हज्या क्रोधाच्या दांड्याची कटा
ताच्या हातांत आसा ती बेतकाटी म्हजो राग एका अधर्मी राष्ट्रा विरोध हांवें ताका धाडलो म्हजो क्रोध खुबला आनी लोकां विरोध हांवें ताका पाटयला आनी ताच्या संपत्तीक लुटोवप आनी चोरूंक रस्त्यांची माती मस्तिता ते भाशेन तांकां मस्तूंक हांवें तांकां आज्ञा दिला पूण ताणें अशें करूंक चिंतूंक ना हे ताच्या मनांत घातले कित्याक ताचो सत्यानाश करूंक आनी अगणीत राष्ट्रांक नपयस करूंक ताणें आपल्या काळजांत येवजिल्ले ताणें म्हणलें म्हजो सरदार राय न्हयवे केन्ना कल्की मिशा परी वा हमार पर्वता परी कित्याक तो म्हणटा म्हज्योच बावळ्याच्या बळान हांवें हें केलां आनी म्हजेच सांगवाय कित्याक म्हाका समजणी आसा राष्ट्राच्यो मेरो हांवें काडून उडयल्या ताचे क्रिस्तकाय हांवें लुटून व्हेला एका मीरा भाशेन हांवें शिवासनात बसलेल्या सकलांक आपटिल्ल्यान राष्ट्राची संपत्ती लुटण्यात कोटेरा भाशेन म्हज्या हाताक मेळ्ळी जशे एक मनीस सांडलेली तांत्यां एकठांय करता तशें हांवें सगळो संवसार एकठांय केला पूण कोणेच पाकाटो घालूंक ना वा कोणेच आपलें तोंड उगडूंक ना वा कोणूच चिंवचूंक ना कुराड घेवन कातरता त्या मनशा मुखार कुराड बडाय करता खरवत घेवन चिंतता त्या मनशा मुखार खरवत आपली वडवीक दाखयता अशें जाल्यार दांडो धरतल्यान दांडो दामयता आनी रोकडाच्यो न्हय ताका बेतकाटी उखलता म्हूण सांगचे पडले देखून दरबाराच्यो सर्वेस्पर अशिरियाच्या मोठ्या युद्धुच्यान मदें क्षयरोग धाडटलो आनी ताच्या वैभवा पदा जळत्या उज्या सारको खुलपोन पडटलो सर्वेस्पराचे उतर जवाब सर्वेस्पर आपले परजेक केदीच सोडचो ना सर्वेस्वर आपले पोचे कधीच सोडचो ना तुजे परजेक तो चेंपतात सर्वेस्परा तुवें विंचून काडलेल्या धग दितात विधव्यांच्यो आनी परदेशांच्यो जीव काडतात अनाथ भुरग्यांक जिवेशी मारतात जवाब सर्वेस्पर आपल्या परजेक केदीच सोडचो ना वेल्ल्यान म्हणटात सर्वेस्पर पळयना जाकोबाचो जीव चिंता दिना मुर्खांतल्या मुर्खान समजून घेयात आरे पिशान केन्ना तुमकां भूत येता जवाब सर्वेस्पर आपल्या परजेक केदीच सोडचो ना जाणें कान उगडला ताका आयकूंक येना जाणें दोळे बसला ताका दिसना जो राष्ट्र शिक्षा दिता तो खास नावचो ना जो मनीस जाणवाय दिता ताका जाणवाय आसची ना जवाब सर्वेस्पर आपल्या परजेक केदीच सोडचो ना कित्याक सर्वेस्पर आपले परजेक सोडचो ना आपणे विंचून काडलेल्यांक तो सोडचो ना झडती नव्या निती प्रमाणे जातली आनी सगळी प्रामाणीक काळजां ती मानून घेतली जवाब सर्वेस्पर आपले परजेक सोडचो ना उद्गार जय सर्वेस्परा जय
दिमासता की त्या सर्गीच्या राजाची गोड तुवे ल्हाना भुरग्यांक उक्ते केला. जय सर्वेश्वराचे जय सर्वेश्वराचे सर्वेस्व तुमचे सोबे असो आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमाप्रमाणे शुभवर्तमान महिमा तुका सोडल्या. अध्याय 11 वही 25 ते 27. जेजू म्हणते, बापा, स्वर्ग आणि पृथ्वीच्या दरम्यान ह्यो वस्तू जनावरांक आनी शाण्यांक लेपन दवरलाय आनी सुपुर्द्यांक उक्तो केलाय. म्हूण हांव तुका आर्गां खातीर वास्को दिता. वय बापा, हेच तुका बरें दिसलें. सगळे म्हज्या बापान तुज्या हातान घाल्ले आसा आनी पुताक कोणूच वळखना बगरे एकलोच बाप. तशेंच बापाक कोणूच वळखना बगरे एकलोच पूत. आनी ज्या मनशान पूत आपले कुशीक बाप दाखयता तोच. सोम्याचे शुभवर्तमान. बापाने तुका केसा. गायन घेऊया. C6 बागेतल्या फुलांमध्ये रानातल्या झाडांमध्ये कणीतल्या दातांमध्ये ईश्वरा सदैव जेजूच्या काळजासवे भेटता काळीज मोजे. जेजूच्या काळजासवे भेटता काळीज मोजे. दर्याच्या उदकाभितर वेळेचे देवेभितर राजाच्या तेव्याभितर कितेंच ना म्हाका मेळ्ळें. म्हज्या बाबांनी म्हज्या आनी तुमचें बलिदान स्वर्ग पिता त्या बापाक मानत आसले जावन म्हाका सर्वेस्वरा तुका बरो मानते तुज्या पवित्र सभेच्या देण्यांचेर तुजी दया दृश्टी घाल आनी भावार्थाची पवित्रताय वाड. ती आत्मीक वसन करुती क्रिस्तांच्या सोम्या वरवीं सर्वेस्व तुमचे सोबे आसूं. तुमची काळजां वारात. सर्वेस्वराक आमच्या देवाक दिनमास सुया. सर्वेस्वरा पवित्र बाबा स्वर्गपिता आनी संस्थांच्या देवा सर्वकार्य आनी सर्वता दिनमासून फावो कायदो नितीचो आनी आमच्या फायद्याचो. आमचे वागाणीची तुका कसलीच गरज ना, तरी तुका आमी दिनमास गाव जाल्यार हें तुजें आमकां आनीक देणे. आमच्या दिनवासाच्या प्रार्थनांत तुजें वळखीक बिलकुल सोडना, तरी असले प्रार्थना करून क्रिस्तांच्या सोम्या वरवीं आमीच सोडणेचे वाटेन फुडें वयता. देखून देवदूतांच्या दरबारात सांगाती संतोसाच्या उपायाने म्हणून तुझी स्तुती गायता. सर्वेस्वराक पवित्र सगळ्या पवित्रपणाची सर देखून देवापुरी तुझ्या पवित्र आत्म्यान धाडून ती दानां पवित्र कर आमी मागता. जावं ती आमकां आमच्या सोम्याचे जेजू क्रिस्ताची कूड आनी प्रगत. कश्ट मारून सोसूंक आपोशे तुका लागीं जालो तेन्ना ताणें म्हणलो घेतलो, तुका दिनवासून तो मोडलो आनी आपल्या शेजान दिलो म्हणून. हो तुमी सोम्यास घेयात आनी खायात. ही म्हजी कूड तुमची मसो समोर उरची. तेच बरी जेवण जात आसतना कास घेतली, तुका दिनवासून ती आपल्या शेजान दिली म्हणून. तुमी सोम्यास घेयात आनी हातले पियात. ही म्हज्या रगताची कास
नव्या आणि सासना कराराचे घडवून पातकांच्या पावसाने तुमचे पासून आणि समाजापासून ते वाढवतले हे मोठ्या उल्हासात करा. भावार्थासोबत देखून सर्वेश्वरा सोन्याच्या तुझ्या मनाच्या आणि गुणाच्या गुणाच्या उल्हासात आम्ही तुका जीविताचो उगाळ सर्वांची कास करेत तुझे उपकार येऊन तुझी सेवा करून आमका फाव केल्या देऊन तुका दिनवास ख्रिस्ताचे पुढील निबंधात वापरले आमका पवित्र आत्म्यावर भेटलाय करून आम्ही खात्री गायन मागता. सर्वेश्वरा केवळ तुमच्या ख्रिस्तामध्ये जे बोल सगळ्यांचा उल्हास कर असे किंवा आमच्या वगैरे बाबा म्हणजे आमच्या बरोबर आणि सगळ्या संस्कार निमित्तावर प्रतिमुखात संपूर्ण कर. ब्रदर श्री मायकल तुझ्या सर्वच उल्हास कर. या संसारात तुझ्याशी तुझे लगा बोलवले तुझ्या पुत्राच्या मरणाचा तो वाढलेली जाऊ तसेच त्याच्या पुनर्जीवनाचा तोही वाढलेली जाऊ तसेच पुनर्जीवनाच्या बरोबर गेल्यानंतर सगळ्या आमच्या भावनांचा उल्हास कर आणि तुझे काकोटीनंतर दिल्या स्थानाच्या मुखावर जो प्रकाश पाहून वाव आम्हा सगळ्यांची काकोट गौरव मागता. असे भाग्यवंतांवर देवाची माहिती सगळ्यांनी भाग्यवान सुचेली चुकवती भाग्यवंत आणि सर्व काही तुका मानवल्या तर सगळ्या संता भक्तांबरोबर शासनाच्या जीविताला तुका मानवती आणि त्यांच्या संघात तुका वाकार आणि महिमा गावका फावक जेजू ख्रिस्ता तुझ्या उद्धारावर ताचे वरवी आणि त्याच्या संघात आणि त्याचे दाय पवित्र आत्म्याच्या एकवटात देवा स्वर्गपिता बाबा सर्व मान आणि महिमा तुका शासनाच्या शासना. देवाच्या उतराची शिकवण घेऊन आणि आमच्या समुद्राची आज्ञा मनात धरून तानेश्वरी प्रार्थना मी म्हणूया. आमच्या बाबा स्वर्गीच्या तुझे नाव पवित्र जा तुझे राज तुझी गोष्टी सरकार जाता तशी संस्कार आमचो विस्तार आणि आमचे चिंतले आमची तसे आमची आणि आमच्या कार्य पडवणार वाईटातले आमका सर्वेश्वरा वाईटातले आमका दया करून या जीवितात संस्कार शांती आमका दे. सर्वीच्या सुखाकडे आमच्या सुगंध राजा ख्रिस्ताच्या भरवशानं पुरवल्या आमका तुझ्या उदारता बोधीचं पालकातील सुटवे आणि स्वराकातील वाटवे तुझी शासनाच्या शासना. सोन्याची ख्रिस्ता तुझ्या उदाहरणामध्ये तुमका शांती देवता म्हणजे शांती तुमका देता. आमच्या भक्तांचे नवीन मुलीचे बहुसभेच्या भावाच्या दृष्टीनं आणि तुझे कुशलप्रमाणे तिका शांती दे आणि तूच ती काय गोडाने सांगा तुझं जे राज होत आहे शासनाच्या शासना. सोन्याची शांती सदाकाळ तुमचे सोन्या असो आम्ही एकमेकांची तुझी शांती देऊ. देवाचे श्रेय संसाराचे पाप करणारे आमची काकूट कर. देवाचे श्रेय संसाराचे पाप करणारे आमची काकूट कर. देवाचे श्रेय संसाराचे पाप करणारे आमची पळयात ही देवाची शेळी संसाराचे पाप करतात. शेळीच्या जीवनात आपल्याला सगळी सुभागी Hymn number D4. आशेता काळी माझे स्वारी घेण्या तुझ्या
स्वाधिकेण्यां तुझ्या रावण रावताते स्फोटे मेळं मृगानोच्या तांदला तुझ्या रक्ता जेसू काळीस मोचे तुळसात तुझ्या माथ्याचा इथेच्या भेमाचे प्रार्थूया. सर्वेश्वरा, पवित्र जीवनात आम्ही वांटो घेतला. या पवित्र कुटात परतून परतून वांटो घेऊन तुझे जीवित आमचे भितर अधिक अधिक वाढवून मागता. ख्रिस्त आमच्या सोप्यावर बी सर्वेश्वर तुमचे सोबे असू. स्वर्ग पिता देव, बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा तुमचे आशीर्वाद कारो. वचन या ख्रिस्ताच्या मोगाने शांतीत तुमका धाडटा. माये सदाचा तुझो जाशे